तर आज भक्तीचे पप्पा म्हटले नारळ काढतो, कारण ताई आल्या होत्या. ताईंना नारळ पाणी प्यायचं होतं म्हणून काढलेलं. ह्यांनी सगळ्यांच्यासाठी एक एक नारळ काढला मग. कारण मग आमच्या तर लक्षातच राहत नाही नारळ पाणी प्यायचं, पण ताईने आठवण केली म्हणून ते लक्षात तरी आलं. मग भक्तीच्या पप्पांनी सगळ्यांच्यासाठी एक एक नारळ काढला. कसं आहे ना, आपण कधीतरी झाड लावलं तर त्याचा काही ना काहीतरी उपयोग होतोच. कधी असं होत नाही की झाड लावले आणि त्याचा काही उपयोग झाला नाही. तर कशाला नाही झाला तर जळणासाठी तरी होतोच बघायचा. मग असं म्हणून म्हणते झाड प्रत्येकानं लावलं पाहिजे एक ना एक तरी. मग नंतर आता कशाची तरी तयारी चालली आहे बघा. कारण आता माझ्या माहेरची यात्रा आहे, यात्रेला जाण्याची तयारी चालली आहे. ही बॅग मी मुंबईवरून आल्यानंतर पॅक करून ठेवली, ती परत खोललीच नव्हती. ते आता मग पार्थला वगैरे म्हटलं नवीन ड्रेस घालूया का यात्रेला, तर तो म्हटला हो मला नवीन ड्रेसच पाहिजेत. मग आता ही साडी माझ्या भाऊजाने घेतलेली मला बघा. हा कलर मला खूप आवडतो, पहिल्यापासूनच छान वाटतो कलर. ही साडी त्यांनी घेतलेली, मी काय तेव्हापासून एकदासुद्धा नाही तर नेसलेल्या साड्या ह्या. आता यात्रेसाठी कुठली तरी नेसावी म्हटलं. हे ड्रेस पार्थला ड्रेस पण त्या दोघींनीच घेतले. तर माझ्या भाऊजाने 2 भाऊजा आहेत, त्या दोघींनीच घेतलेत पार्थला ड्रेस पण, आणि भक्तीसाठी पण घेतले त्यांनी. मग ते घातलेच नव्हते, तसेच ठेवले होते. हा ड्रेस पण खूप छान आहे बघा पार्थचा. तो पण आता म्हणला यात्रेला घालतो म्हणून मी घेते म्हटलं. तिकडं यात्रेला जायचं आहे तर 2 दिवसाची यात्रा, पण यात्रा यात्रा करून मुलांना किती दिवस झालं चाललंय त्यांचं यात्रा यात्रा, कधी येणार कधी येणार असं म्हणत आल्याच बघा यात्रा. हा ड्रेस बघा, माझी बहीण कमी मैत्रीण आहे म्हणजे खूप छान आहे असं, म्हणजे तिला माझ्या मनातलं मी काहीही सांगू शकते अशी मैत्रीण आहे माझी ती, आणि बहीणच आहे म्हणजे. तर तिने घेतलेला भक्तीसाठी, तिला नको म्हणत होती पण ती मी जायच्या आधीच तिने घेतलेला. नंतर स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर म्हटलं थोडंसं ब्लाऊज शिवून घ्यायचा. तर बाय.